रोहित चढाईसाठी ढेपावाडी विरुद्ध चिंचवाडी। चला ग्राउंड नंबर 2 वर शेणे वर्सेस धायरवाडी। शेणे वर्सेस धायरवाडी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे। शेणे वर्सेस धायरवाडी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्यायचा आहे। चला लवकर। जय भवानी शेणे वर्सेस जय हनुमान धायरवाडी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्या। ग्राउंडवर कोणाचे तरी 50 रुपये पडलेले होते, आमच्या ग्रामस्थांनी आणून दिलेले आहे। ज्याचे कोणाचे असतील त्यांनी ओळख पटवून ते घेऊन जायचे आहे। 50 रुपये कोणाचे तरी ग्राउंडवर पडलेले भेटले, आमच्या ग्रामस्थांनी आणून दिलेले आहे। ज्या कुठल्या मुलाचे असतील की कोणाचे असतील त्यांनी ओळख पटवून ते घेऊन जायचे आहे। शेणे आणि धारवाडी चला ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्या। शेणे आणि धारवाडी संघ ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्या। ग्राउंड नंबर 2 कातळवाडी हा संघ 8 गुणांनी विजयी झालेला आहे। विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक। ढेपावाडीकडून चढाई, चिंचवाडी संघाकडे रोहित। विनोद चढाईसाठी विनोद चिंचवाडी संघाकडून। बसून खोलवर अशी चढाई करून 1 गुणाची कमाई केली ती रोहितने। पुन्हा एकदा चिंचवाडीचा खेळाडू धिप्पाड असा ढेपावाडीच्या प्रांगणात चढाई करतोय।
डेपाडी कॅप्टन ग्राउंड नंबर 2 वर शेने वर्सेस दायरवाडी हा सामना सुरू आहे. टाइम आउट घेतलेला आहे त्या ठिकाणी. केशव चढाईसाठी ग्राउंड नंबर 1 वर आणि मला वाटते त्याचा चावडा उचलून पकड झालेली आहे. एक गुण ढेपावाडी संघाला. बोनस मात्र मिळालेला आहे तो चिंचवाडी संघाला. उडण्याचा प्रयत्न मात्र तो पकडीत सापडलेला आहे आणि चिंचवाडी संघाला 1 गुण. सेने संघाकडून 8 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू ग्राउंड नंबर 2 वर चढाईसाठी. आणि इकडे सामना सुरू झाला पुन्हा एकदा. चिंचवाडी वर्सेस ढेपावाडी. विनोद चढाईसाठी गेलेला आहे तो चिंचवाडी संघाकडून. आणि 1 गुणाची ढेपावाडी संघ उभी पब्लिक आहे ती 1 फूट मागे सरकून उभी राहा. आणि निलेश 4 नंबरचा खेळाडू हा चढाई करतोय आणि मात्र त्याने 1 खेळाडू नाही तर 2 खेळाडू बाद करून 2 गुणांची कमाई केलेली आहे त्यांनी. शेवटची 5 मिनिटे. शेवटची 5 मिनिटं. आणि मस्त अशी पकड त्या ठिकाणी चिंचवाडीच्या खेळाडूंनी केलेली आहे. मला वाटतंय त्याला थोडेसे दुखापत झाले. पकड शेने हा सामना चालू आहे आणि 3-4 असे एकच गुणाची आघाडी शेने संघाकडे मला वाटते आहे. 3 गुण दायरवाडी, 4 गुण सेने. आता मात्र जोरदार प्रयत्न ढेपावाडी संघाकडून.
केशव पुन्हा एकदा चढाईसाठी. ग्राउंड नंबर 2 वर मात्र इक्वल चालू आहे. 5 गुण 5 गुण. धायरवाडी आणि सेने संघामध्ये चुरस दिसतोय. ग्राउंड नंबर 1 वर आता पुढचा संघ तयार राहायचा आहे. तळेवाडी, बोरावाडी आणि तळेवाडी. लास्ट 3 मिनिट. शेवटचं मिनिट बाकी आहे. ग्राउंड नंबर 1 वर दोन्ही संघांनी यायचं आहे ग्राउंडचा ताबा घ्यायला. मला वाटतं थर्ड आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी जजमेंट चुकलेला आणि 2 खेळाडू बाद होत आहेत ते चिंचवाडी संघाचे. पुन्हा एकदा थर्ड आणि थर्डसाठी केशव चिंचवाडी संघाकडून. लास्ट 2 मिनिट. आणि सुंदर अशी पकड त्या ठिकाणी डेपावाडीकडून. 1 गुणाची कमाई. शेवटचा गडी देखील बाद आणि लोन पडलाय तो चिंचवाडी संघावर. थोडी भरपाई करण्यासाठी विनोद चढाईसाठी गेलाय. बोनस साठी प्रयत्न केला होता पण पंचांनी फेटाळलाय बोनसची अपील. ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा चुरशीचा सामना. धायरवाडी 6 तर सेने 7. सिंगल पॉइंट. शेवटचा 1 मिनिट. आता मात्र विनोदचा प्रयत्न फसला आणि त्या ठिकाणी तो बाद होऊन परततोय. फायरमॅनला संघ जास्त आली. नियमात सापडल्यामुळे पुढे पुढे वाढते ते घरून पण खेळायला भेटला नाही ना त्याच्यामुळे लवकर येते. मला वाटतं या ठिकाणी सामना पंचांनी थांबवलाय, संपलेला आहे आणि या ठिकाणी डेपावाडी हा संघ विजयी झालेला आहे.